Hello, this is the My Artifact episode number 1372. आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:54 आणि आता टेम्परेचर आहे करीब 12 डिग्री सेल्सिअस. आता नाही का आता येणारे नाही का 1-2 हफ्ते नाही का 1-2 हफ्ते नाही जस्ट लाईक 1-1.5 महिना मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काही गोष्टी बिलकुल सेटअप असते. म्हणजे आर्टिफॅक्टचा नंबर, डेट, त्याच्यानंतर कुठे आहे, राईट नाव कुठे आहे, आणि हे वाला. बट आता नाही का 1-1.5 महिना मी हे पण रेकॉर्ड करत आहे का व्हॉट्स टुडेज वेदर. कारण जे थंडी पसरलेली आहे ना आसपास, ती इतकी भयानक आहे का बहुत जास्त. इट वॉज लाईक 12 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. उद्याच्या वेदर फॉरकास्ट मध्ये 9 डिग्री सेल्सिअस तापमान आहे नागपूरचं, आणि सुपर थंडी राहणार आहे. डूड, आय कम्प्लिटली फेलिंग दॅट राईट नाव. मी फील पण करून राहिलोय ते बहुत भयानक थंडी. राईट ना मी एक स्वेटर घेतलं होतं, ते जस्ट लाईक स्वेटर नव्हतं, ते जस्ट लाईक एक प्रकार टी शर्ट होतं, जस्ट प्रिटेंड टू बी लुक लाईक स्वेटर. म्हणजे नाही का मी असं म्हणत होतो की मला जास्त थंडी सहन होते, इट वॉज लाईक दॅट. बट ही थंडी पाहून तर बापरे डूड, कतई नाही, कतई नाही. हो एवढी थंडी, अरे मेरे बाप, पगले समान थंडी होऊन जाते, पगला होऊन जातो माणूस, एवढी थंडी राहते. राईट नो मी आता बघ ना, आजचा दिवस म्हणजे बापरे. लिटरली सांगतो आज काय झालं. आज मी होतो वर्धेला. आज सकाळी उठलो मी करीब 9 वाजता उठलो. उठल्यानंतर नाश्ता वगैरे केला, आणि त्याच्यामध्ये 10-10:30 वगैरे वाजले. वडील चालले होते नागपूरला, कारण समीर दादा आला आहे आणि त्याच्यासाठी मुलगी पाहणं सुरू आहे. तर नागपूरची एक मुलगी आहे, तिला बघण्यासाठी वगैरे समीर दादा आला होता. आणि त्याच्यानंतर वडील पण तिथे गेले. आई वडील दोघे जण मुलगी बघायसाठी नागपूरला गेले. आणि माझा प्लॅन ठरला होता की आज मी ॲक्वामॅन पाहायचा, कारण नागपूरला आल्यानंतर ॲक्वामॅन पाहणं पॉसिबलच होणार नाही. कारण इकडे जे तिथे 80 रुपये तिकीट आहे, तिथे 200-300 रुपये तिकीट असते. सो त्यांना म्हणलं पहिले ॲक्वामॅन पाहून घेऊ. सो मी कसं थोडस मग टाइमपास केला 11-12 वाजेपर्यंत. 12 वाजता मग मी पिक्चर पाहायला गेलो, ॲक्वामॅन. आता फिल्म बद्दल सांगायचं म्हणलं तर इट वॉज लाईक प्रिटी अमेझिंग. म्हणजे ती फिल्म एवढी गजब आहे ना, इट जस्ट लाईक ॲक्वामॅन मध्ये भयानक ग्राफिक्स आहे. लिटरली जस्ट प्रत्येक सेगमेंट मध्ये ग्राफिक्स आहे असं मला रिअलाइज झालं. आणि इट लुक्स रिअली अमेझिंग, बहुतच गजब. पाण्याखालची दुनिया इतक्या चांगल्याने ग्राफिक्स डिझाईन केलं आहे. आजपर्यंत कोणत्याच फिल्म मध्ये पाण्याखालची दुनिया एवढ्या चांगल्याने डिस्क्राईब नाही केली असेल. ॲक्वामॅन मध्ये बहुत गजबली डिस्क्राईब केली आहे. एव्हरी कॅरेक्टर असं कुठंच वाटत नव्हतं का काही ओव्हर केलाय म्हणून. ना कॉस्ट्युम, ना त्याच्यानंतर VFX ग्राफिक्स, किंवा त्यांचा किंगडम, किंवा त्यांचे कॅरेक्टर्स, किंवा त्यांचे जे व्हेकल्स, बिलकुल असं वाटलंच नाही. आणि जिथे ते वाटत असेल ना, ते त्यांनी खूप कमी फोकस केला. इट जस्ट लाईक एव्हरी टाइम ॲक्वामॅनला नेहमी जोकर प्रमाणे रिप्रेझेंट केलं जाते. बट राईट नाव या फिल्म मध्ये ॲक्वामॅन डझंट लुक लाईक अ जोकर. इट डज फील्स लाईक ही इज द सुपर हिरो ऑफ दी वॉटर ओशियन. आणि खरंच बहुतच गजब रिअलाइज झाला या फिल्म मध्ये. ॲक्वामॅन मध्ये सर्वात गजब आहे ग्राफिक्स. त्याच्यानंतर ऑल्सो मला कोणत्या गोष्टी तारीफ करायची असेल ना, तो ऑल्सो इज अ कॅमेरा वर्क. म्हणजे लिटरली किंग्समॅन द गोल्डन सर्कल हा एक मूवी निघाला होता हॉलिवूडचा. त्याच्या अगोदर अजून एक मूवी निघाला होता, किंग्समॅन द सिक्रेट सर्व्हिस. या 2 फिल्म हे डिओलॉजी फिल्म होते. त्या 2 फिल्म मध्ये जे कॅमेरा वर्क होतं ते बहुतच आउटस्टँडिंग होतं. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. ऍक्शन सिक्वेन्स अशाप्रमाणे डिस्क्राईब केलं होतं, अशाप्रमाणे व्हिज्युअलाइज केलं होतं, अशाप्रमाणे कॅमेरा वर्क केलं होतं, जे
बहुतच गजब होतं यार. 1 सेकंड शॉटमध्ये इतके काही एलिमेंट्स वगैरे त्याच्यामध्ये ॲड केले गेले आणि इतक्या नवीन-नवीन पद्धतीने किंवा एका नवीन-नवीन एक प्रकारे अँगल किंवा फॉर्मेशन थ्रू त्यांनी कॅमेरा रिप्रेझेंट केला आहे, जो व्हिज्युअल रिप्रेझेंट केला. इट वॉज लाइक रिअली बेस्ट. गोल्डन सर्कल ऑल्सो रिअली बेस्ट. कारण ॲक्शन सिक्वेन्समध्ये काय होते, की 2 आदमी एकमेकांना मारून राहिलाय आणि कॅमेरामॅन शूट करून राहिलाय. बट ॲक्चुअली जेव्हा काय होते, की एक इकडे-तिकडे पळून राहिलाय, चालून राहिलाय किंवा चेसिंग सिक्वेन्स होत आहे, तेव्हा कॅमेरा वर्क हॅज टू बी हँडल विथ मॅन्युअली अँड ऑल्सो रिअली केअरफुल. आणि ते शॉट्स आहे ते बहुत चांगले आणि आले पाहिजे यासाठी नाही का वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा अँगल्स लावले गेले जाते आणि त्यासाठी नाही का गजबचे शॉट्स मिळतात. बट ते खूप कठीण काम असते. खूप अलग-अलग ठिकाणी कॅमेरा ठेवावं लागते. त्याच्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम ॲड करावं लागतं. बहुत कठीण काम असते हे. तर याच कठीण कामाला बहुत चांगल्याने व्हिज्युअलाइज केलं आहे किंग्समॅन द गोल्डन सर्कलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी असं कॅमेरा वर्क बघितलं आज ॲक्वामॅनमध्ये. ॲक्वामॅनमध्ये जे कॅमेरा वर्क आहे, डूड इट वॉज लाइक रिअली बेस्ट. यस. प्रत्येक सेगमेंटमध्ये कॅमेरा वर्क वॉज माइंड ब्लोईंग डूड. या ते प्लेनच्या खालून उतरण्याचं असो किंवा ते पाण्याखालची जे फाईट असो किंवा ते इटलीमध्ये चेसिंग सिक्वेन्स असो, डूड इट वॉज लाइक बेस्ट. बहुतच आवडलं यार त्यांचं ते कॅमेरा वर्क. लिटरली मला फर्स्ट टाइम नाही का कॅमेरा वर्क नाही स्टार्टिंगला नाही का जेव्हा नाही का ते 4-5 जण शिपाई त्या ती जलपरी नाही का, ती जलपरीची ती आई त्या ॲक्वामॅनची आईला पकडायला येते घरी, तेव्हा जे कॅमेरा वर्क आहे ना, इट वॉज लाइक रिअली बेस्ट. बहुतच गजब दाखवला गेला आणि डूड आय वॉज लाइक मी एकदम सरप्राईजच झालो यार. आणि होल मूव्ही मध्ये मला सरप्राईज करण्यात गेलं आणि बेस्ट खरंच. फिल्म मधली स्क्रिप्ट काही एवढी काही खास नाही या, म्हणजे इट वॉज लाईक जे नॉर्मल स्क्रिप्ट असते बिलकुल त्याचप्रमाणे. असं काही एकदम खूपच अमेझिंग वगैरे स्क्रिप्ट वगैरे असं काही नाही. कॅरेक्टर मला आवडले, स्पेशली ते रेड हेअर वाली बेस्ट. म्हणजे तिची कास्टिंग ग्रेट. Aquaman is always great, always be a guy with have long hair and long खूप स्ट्रॉंग मसल. त्याला ज्याप्रमाणे दाखवलं आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी कास्टिंग केली आणि ज्याप्रमाणे त्यांनी मेहनत केली, इट वॉज लाईक गुड. या एवढं म्हणजे एवढं चांगलं पण नाही एवढं वाईट पण नाही, बट इट लुक्स ठीक आहे. या इट्स लाईक ऍक्सेप्टेबल. या ऍक्सेप्टेबल म्हणजे इट इज लाईक म्हणजे खूपच बेकार काम केलंय नाही आणि खूप चांगलंही काम करू शकत होता असंही नाही. इट वॉज लाईक त्यांनी त्याच्याप्रमाणे जे काही काम केलं इट वॉज लाईक बेस्ट. या बट या फिल्म मध्ये जे ग्राफिक्स वापरण्यात गेला आहे इट वॉज लाईक बेस्ट. आय थिंक मला असं वाटते की जस्टिस लीग मध्ये नाही का ज्याप्रमाणे ग्राफिक्स वापरले गेले आहेत त्याच्यापेक्षा पण सर्वात जास्त ग्राफिक्स वापरले गेले या फिल्म मध्ये. माइट बी शायद हा एक्सपेन्सिव्ह मूवी असू शकतो जस्टिस लीग नंतर, आय डोंट नो शायद. बट जेम्स वॉननी ज्याप्रमाणे या फिल्मला डिझाईन केलं आहे डूड इट वॉज लाईक बेस्ट. फायटिंग सिक्वेन्स गजब, ऍक्शन सिक्वेन्स गजब, पाण्याच्या आतमध्ये जे सिक्वेन्स आहे बहुतच गजब प्रमाणे दाखवण्यात आले आहे. आणि जे सर्वात चांगला आहे जेम्स वॉनच्या फिल्म मध्ये नाही का सर्वात चांगल्यानी का असते की तो नाही का कॅरेक्टरला खूप चांगल्यानी रेप्रेझेंट करतो यार. इट वॉज लाईक नाही का जेव्हा ॲक्वामॅनची एंट्री होते किंवा एंट्री नाही, जेव्हा ॲक्वामॅनला दर्शन होते तेव्हा एक परफेक्ट पिक्चर पोज किंवा एक आय डोंट नो म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स मध्ये एक असा मोमेंट असतो ना जिथे नाही का आपल्याला व्हिज्युअलाइज होते का दिस इज द पोस्टर ऑफ द फिल्म. तर अशाप्रमाणे असे खूप सारे मुवमेंट्स आहे फिल्म मध्ये आणि खरंच ते खूप चांगल्याने व्हिज्युअलाइज केले आहे आणि बहुतच गजब. फिल्म रिअली अमेझिंग, रिअली ऑसम. मला खरंच आवडलं. डीसीची ही जे नवीन इन्स्टॉलमेंट आहे काफी चांगली आहे असं मला खरंच आवडलं आहे. आता इनफ अबाउट दिस मूवी. आता मूवी त्याच्यानंतर मग मी आलो 3 वाजता घरी आलो, जेवण केलं नव्हतं सो जेवण केलो, 4:30 वाजता झोपलो कारण माझी होती आज नाईट शिफ्ट. लिटरली आज माझी नाईट शिफ्ट आहे रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. सो आय हॅव टू स्लीप. सो मी दुपारी झोपलो, मी 4:30 वाजता झोपलो ते 7:30 वाजता उठलो. 7 वाजता उठल्यावर तयारी वगैरे केली 8 वाजता. आणि देन मला काफी भीती वाटत होती का ट्रॅव्हल्स भेटते का नाही. बाबासाहेब आंबेडकरची जे ट्रॅव्हल्स आहे ट्रॅव्हल्स एजन्सी तिथं बंद होती. बट थँक गॉड धोनीवाला मठापाशी मला नाही का एक ऍपल ट्रॅव्हल्स भेटली आणि तिथे बसलो मी
आणि आता मी 10:30 वाजता वगैरे आलो. आता जेवण केलं आहे. आता करीब 11:30 होऊन राहिल्या. मी आता कम्प्लिटली रेडी आहे. आता मी फॉर्मल कपडे वगैरे घालत नाही, कारण एवढ्या थंडीमध्ये फॉर्मल कपडे डूड नाही होत पॉसिबल. सो राईट ना माझा जो गेटअप आहे तोच गेटअप आहे. सरांना म्हणून देईन का उद्यापासून वगैरे घालून आणीन. पण थंडी एवढी आहे का बहुतच भयानक. हे जीन्स काढला, फॉर्मल शर्ट घातला, डूड थंड थंड. फॉर्मल शूज घातला, थंड थंड. हे कसं सेफ्टी शूज आहे, त्यामुळे कसं गरम गरम तरी वाटते, नाही तर अरे मेरे बाप. या सो राईट नाउ एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आज इज इट. सो आज माझी नाईट शिफ्ट आहे. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम टेकिंग नाईट शिफ्ट. याच्या अगोदर मी नाईट शिफ्ट केले होते, बट इट वॉज लाईक ते 12 घंटेची शिफ्ट होती. बट इट वॉज लाईक पहिल्यांदा अशी नाईट शिफ्ट आहे ज्याच्यामध्ये रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत काम करायचं आहे. सो आय एम रिअली एक्साइटेड व्हॉट वुड हॅपन. So let's look forward. So this is it. This is the Maya Artifact episode number 1372. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.